पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वाश्रमीची अलिजा तासे उर्फ सायली सुर्वेची पुन्हा घर वापसी झाली आहे। सायली सुर्वेनं 2016 मध्ये फेमिना मिस इंडिया, 2019 ची मिसेस इंडिया अर्थ पुरस्कार पटकावला होता। आंतरधर्मीय विवाहानंतर आपला छळ सुरू झाल्याचा आरोप तिनं केलाय। सायली सुर्वेच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा लव जिहाद आणि धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आलाय। पाहूयात ह्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आम्ही मुली म्हणून एक फक्त इमोशनल विचार करून खूप काही मोठे मोठे निर्णय घेतो, पण ते काही वेळा आयुष्यात खूप भारी पडतात आपल्याला। जो सम्मान दिला जातो, जे प्रेम दिलं जातं, ते त्या जातीत मी आजपर्यंत 10 वर्षात बघितलं नाही। हे मी बोलू शकते कारण मी स्वतः ते भोगलंय। पिंपरी चिंचवड मधील आर्य समाज सभागृहात शुद्धीकरण प्रक्रिया आणि घरवापसीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आताच्या आद्या सुर्वेनं सांगितलेली ही सगळी आपबीती। 2016 ची फेमिना मिस इंडिया, 2019 ची मिसेस इंडिया अर्थ आणि मास्टर ऑफ एव्हिएशन पुरस्कार पटकावणाऱ्या सायली सुर्वेनं 2019 मध्ये मीरा भाईंदरचे उद्योजक आतिफ तासे याच्यासोबत घरच्यांचा विरोध झुगारून विवाह केला। त्यानंतर सायली सुर्वेची अलिजा आतिफ तासे झाली। मात्र लग्नानंतर आपला छळ केला गेल्याचा आरोप सायलीनं केलाय। बायकांना स्त्रियांना जो सम्मान दिला जातो, जे प्रेम दिलं जातं, ते त्या जातीत मी आजपर्यंत 10 वर्षात बघितलं नाही। हे मी बोलू शकते कारण मी स्वतः ते भोगलंय, नाही तर मी बोलली नसती। माझेही विचार थोडे वेगळे सेक्युलर असते, पण आता जेव्हा मी सगळं हे सहन करून 4 मुलं आहेत माझी लहान, त्यांच्यासाठी म्हणून ही लढाई आहे माझी। आपली कायदेशीर लढाई सुद्धा सुरू असल्याचं तिनं सांगितलंय। आपल्या पदरात 4 मुलं असून त्यांच्या सुरक्षेसाठी आपण लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलंय। माझी मागणी हीच आहे की ह्याच्या पुढे कुठच्याही मुलीशी असे प्रकार होताना समोरच्याचं धाडसच होऊ नये। कारण एक स्त्री आहे म्हणजे ती आदिशक्ती मानली जाते आपल्या संस्कृतीत। त्यांच्यात भलेही नसेल मानली जात, पण आपल्यात ती स्त्री एक आदिशक्ती म्हणून तिला आपण मान सन्मान देतो, त्याचा त्यांनीही सन्मान करावा। आणि ह्याच्या पुढे खूप केसेस होत आहेत आता, त्यामुळे मला बोलायची काही गरज नाही, पण दर मुलींनी आपल्यासाठी उभं राहावं। अनेक वेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र सुरुवातीला पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता। आता मात्र पोलिसांचं सहकार्य मिळत असल्याचं सायलीनं सांगितलंय। पोलिसांकडे गेला होता? हो, मी गेली, पण सुरुवातीला असा खास प्रतिसाद मिळाला नाही पोलिसांकडनं। पण आता जे आपले कमिशनर आहेत मीरा रोडचे, मीरा भाईंदरचे कमिशनर आहेत कौशिक साहेब आणि DCP साहेब आपले, ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि या बाबतीत या विषयात ते खूप सिरियसली लक्ष घालतात, त्यामुळे मला ह्यावेळी नक्कीच मदत झाली। पिंपरी चिंचवडमधील आर्य समाज सभागृहात घर वापसीची प्रक्रिया पार पडली आहे। खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। त्यानंतर तिचं नवं नाव आद्या सुर्वे ठेवण्यात आलंय। जे कोणी आमच्या मुलींच्या समोर अशा वाकड्या नजरेने बघत असेल आणि जे कोणी आमच्या मुलींवर असा अत्याचार करत असेल, त्यांना आम्ही सोडणार नाही। शासन आमच्या बरोबर आहे, परंतु तरीही त्याच्या कायद्याच्या विरोधात जाऊन सुद्धा आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हा सुद्धा संदेश मी या अशा ज्या नराधम आहेत त्यांना आपल्या माध्यमातून देऊ इच्छिते। पण या निमित्ताने एक सांगतो की आमची जी पोलीस यंत्रणा आहे, त्या पोलीस यंत्रणेमध्ये सुधारणा होण्याची फार मोठी गरज आहे। आज महिला दिन आहे, महिलांसाठी पोलिसांची जी भूमिका आहे ती जेवढी अपेक्षित आहे चांगली, तेवढी आज नाही आहे। ही आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे। या मुली अनेक वेळेला पोलीस स्टेशनला गेल्या, पण पोलिसांनी त्यांची तक्रार कधी घेतलेली नाही। आता सायली सुर्वेच्या घर वापसीची पुण्यात चर्चा सुरू झाली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदे अधिक कडक करण्याची मागणी केली जाते।
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप सायलीचा पती किंवा तिच्या सासरच्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.